गुड मॉर्निंग अमेरिका। आता मी आहे मिशिगनमध्ये आणि आपण निघालोय आज पेटोस्कीला आणि मग मॅकिनो सिटी सुद्धा, म्हणजे आपण ह्या दोन सिटी एक्सप्लोर करणार आहोत। चला तर मग पोचलो आपण पेटोस्की स्टेट पार्कला। साधारण 4 तास लागले इथे पोचायला, म्हणजे अर्धा तास आम्ही ब्रेक घेतला मध्ये पेट पूजा आणि करायसाठी, पण 3.5 तास तरी लागले घरातून इथे पोहोचेपर्यंत। आता आपण बीचवर जाऊया। पेटोस्की स्टेट पार्कचा हा बीच आणि खूप गर्दी आणि ऊन पण तेवढंच आहे, म्हणजे अक्षरशः चटके बसतात एवढं ऊन आहे अगदी। आलोय आता आपण बीचवरती आणि खूप गर्दी आहे, म्हणजे ॲक्च्युली हा 4th ऑफ जुलैचा वीकेंड आणि लॉंग वीकेंड असल्यामुळे ना खूपच गर्दी आहे। पाण्यातच आपल्याला एवढे जण दिसत आहेत ना। आता आपण पोहोचलोय मॅकिनो सिटी मध्ये आणि हॉटेलमध्ये चेक इन केलंय। आता आपण आपला रूम बघूया। मला ह्यांचं ना हे फूड स्ट्रक्चर मला एवढं आवडतं ना। इथे आपलं टॉयलेट वॉशरूम हे इथे आहे आणि ह्या साईडला बेसिन ह्यांचं बाहेर आहे। आपल्याला छोटासा फ्रीज आहे, म्हणजे फ्रीजर आहे, मायक्रोवेव्ह आहे, कॉफी मेकर आहे। टीव्हीचे हे युनिट पण लाकडी, सगळं मस्त वाटलं। असं ना एक युनिक अँटिक असतात ना, तसे मस्त वाटतं एकदम। ओ वाव, मला आता कळलं ह्यांच्या या फ्रेम्स, जो ऍक्च्युअल व्ह्यू दिसतोय ना आपल्याला। आणि आता आपण इथून मेन अट्रॅक्शन बघूया, या रूम मधून काय दिसतं आपल्याला ते। बीच व्यू आहे आपला। आणि तिथे आपल्याला तो ब्रिज दिसतोय, जो मॅकिनोचा जो फेमस ब्रिज आहे ना, जो 5 माइल्स वाला। एंटर केल्यावर डावीकडेच आपल्याला हे दिसतंय आयर्न आणि आयर्न बोर्ड दिसते, हँगर्स ठेवून इथे आपल्याला बॅग्स ठेवायला। रूम मला मात्र खरंच खूप आवडली। आपण आता मॅकिनो ब्रिजवरून चाललोय। हा ब्रिज 5 मैल लॉंग ब्रिज आहे, म्हणजे ऑलमोस्ट 8 किलोमीटर लांब आहे आणि तो ब्रिज
मिशिगनच्या लोअर पेनिन्सुला आणि अपर पेनिन्सुलाला कनेक्ट करतो. या ब्रिजचं कन्स्ट्रक्शन 1954 मध्ये सुरू झालं आणि पूर्ण झालं 1957 मध्ये. 1 नोव्हेंबर 1957 मध्ये हा ब्रिज ओपन झाला. आणि अख्ख्या मिशिगन स्टेटमध्ये कुठेही टोल नाहीये, फक्त इथे ह्या ब्रिजवर टोल घेतात. आपल्या लेफ्ट साइडला जो आहे तो लेक मिशिगन आहे. आणि आपल्या राईट साइडला जो आहे हा लेक ह्युरॉन आहे. हे जगातले ग्रेटेस्ट लेक मधले 2 लेक्स आहेत. इथे आता आपल्याला हा टोल नाका दिसतोय आणि इथून आपण आता मिशिगनच्या अपर पेनिन्सुलाला एंटर करतोय. इथली टोल अमाऊंट आहे $4 आणि हा सिंगल वेचा टोल आहे, म्हणजे जो $4 आपण भरला तो सिंगल वे साठी आहे. आता आपण आहोत ब्रिज व्ह्यू पार्कमध्ये आणि मी जे येताना दाखवलं की तो 5 मैलचा जो ब्रिज आहे जो कनेक्ट करतोय दोन्ही अप्पर पेनिन्सुलाला आणि तर तो ब्रिज आपल्याला हा इथे दिसतोय. हा इथून व्ह्यू करतोय आपण पूर्णचा पूर्ण, म्हणजे तिथून आपण आलो ऑल दी वे इथे. लेक आहे मिशिगन असं काही वाटतच नाही एवढं मोठं मला, आणि हा सगळ्यात छोटा आहे म्हणतात. मला तर हाच एवढा मोठा वाटतोय. आणि बघायला एकदम मस्त आहे. आणि पाण्यात असे इथे रेती नाही, इथे दगड आहेत आणि एकदम गारगार पाणी. बापरे, अरे पाणी खूप गार आहे.
म्हणजे दुपारी आपण बघितलं एकदम तळपतं, मला ते 5:30ला असं नुसतं कडक कडक ऊन असं की अरे बसवत नाही, आणि आता एकदम गार पाणी एकदम आहे. आता आपल्याला हा जो स्टॅच्यू दिसतोय तो हा जो ब्रिज बांधले त्यावेळेस असं खूप जणांची लाईफ लॉस झाली, म्हणजे ते करताना काम ब्रिज बांधताना त्यांच्यासाठी हा इथे हा स्टॅच्यू बांधलाय. म्हणजे आपल्याला दिसतं इथे इन मेमरी ऑफ दोज हू लॉस्ट देअर लाईव्स बिल्डिंग द ब्रिज. मग त्यात दिसतंय लेबर आहेत, आयर्न वर्कर आहेत. इथे आपल्याला जी बेल दिसते ती साऊथ टॉवरची फॉग बेल आहे आणि दोन्ही टॉवरच्या खाली ह्या बेल वापरायच्या की जेव्हा विजिबिलिटी आपल्याला दिसत नाही आहे, भरपूर फॉग आहे, तर बोट्स किंवा वेसलसाठी हे इंडिकेशन असायचं. पण मार्च 1961मध्ये फॉग हॉर्न इन्स्टॉल केलेलं आणि त्यानंतर ह्या बेलची गरज नाही, म्हणून मग 2002मध्ये ह्या ब्रिज व्ह्यू पार्कमध्ये ही बेल आणून ठेवली. आता आपण सेंट इग्नेसवरून परत मॅकिनो सिटीला चाललोय 5 माइल्सच्या ब्रिजने. हा ब्रिज व्हायच्या आधी इथे फक्त फेरीचाच ऑप्शन होता की ह्या टोकापासून त्या टोकाला जायला. आता ब्रिजच्या लाईट्स पण चालू झाल्या आहेत. थोडा काळोख झाला, अंधार पडला की अजून छान दिसेल. आपण आता आलोय मोनालिसा म्हणून रेस्टॉरंट आहे, तिथे आलो आता आपण डिनरसाठी. आणि इथे आपल्याला हे असे वाईल्ड ॲनिमल्स दिसतात, म्हणजे हंटिंग करतात ते जनरली, आणि ते स्टोअर करून ॲक्च्युली ते बनवले.
दिवसभर आपण पूर्ण पेटॉस्की आणि मॅक्युनो सिटी आपण खूप काय काय एक्सप्लोअर केलं. आता मी डिनरसाठी ब्रेक करते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ खूप आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.